नमस्कार मंडळी. ठरलं तर मग 10 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल प्रतिमात्याने विचारलेलं असतं की सायली तू तर ठीक आहेस ना? त्यावर सायली म्हणते की मला काही झालेलं नाही आहे प्रतिमात्या, मी एकदम ठीक आहे. पण हां, आजपासून अर्जुन सुभेदार यांची चाचणी सुरू होती आहे की त्यांना सायली सुभेदार बांधता येईल की नाही, त्यांची चाचणी सुरू होती असं सायली सांगत असते. आणि सायली पुढे म्हणते की गृहकृत दक्ष असल्याचं आव्हान हे पेलतात का नाही ते आपल्याला बघायचं आहे. आता अर्जुन म्हणतो की नो 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 इट्स रॉंग. ते चाचणी आणि ते काय गृह हे असले वर्ड जे आहेत ना, तर ते अर्जुन सुभेदार कधीच वापरत नाही. आणि पुढे म्हणतो की असं सगळं बोलून तू अर्जुन सुभेदार कसं बोलणार आहेस? तर सायली म्हणते तुम्ही पण तेच चुकलात. सायली कधीही बोलताना इंग्रजी शब्द वापरते का नाही ना? आता लगेच रविराज म्हणतात नाही नाही एक मिनिट काय हे सगळं काय चाललंय मला कळेल का? नाही म्हणजे सायली तो आता हे जे काही घातलंय ना, तर ते खूप छान दिसते तुझ्यावरती, खूपच छान आहे, पण तू हे का घातलंय? त्यावर अर्जुन म्हणतो की मी सांगतो सिनियर, मी माझ्या बायकोला चॅलेंज दिलं आहे की काही दिवस ते अर्जुन सुभेदार होऊन दाखवणार आणि मी सायली सुभेदार होणार आणि मग तिची सगळी कामं अशी इजी पटकन करून टाकणार असं अर्जुन म्हणत असतो. आता हे सगळ्यांना तर आश्चर्यच वाटतं. प्रतापराव म्हणतात रविराज मला असं वाटतं की मी अश्विनला लगेचच फोन करतो आणि बोलवून घेतो. म्हणजे काय की तो ह्याला तपासेल आणि गरज वाटलीच तर एखादा चांगला सायकॅट्रिस्टसुद्धा सजेस्ट करेल काय असं म्हणून सगळेजण मजा घेत असतात. आता सायली म्हणते त्याची काहीही गरज नाही आहे. हे म्हणाले की बायकांना घरात खूप आरामात कामे करावे लागतात आणि जी काही कामे असतात ना थोडी सुडकी ती सोपी असतात असं म्हणाले ते. त्यावर कल्पना ते म्हणतात अर्जुन तू असं म्हणालास हे साप चुकीचं आहे. हां, आता अर्जुन म्हणतो असं का? आणि हे काय म्हणाले की पुरुषांना फक्त ऑफिसात फाईल घेऊन जायचं असतं, बाकी ते बायकांपेक्षा खूप कमी कामं करतात. आता यावर युवराज म्हणतात नाही 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 सायली हे तुझं चुकतंय बरं का. अर्जुनला लगेच बरं वाटतं. आता प्रतापराव म्हणतात नाही म्हणजे मला असं वाटतं की काही प्रमाणामध्ये दोघेही बरोबर आहेत म्हणून. आता प्रतिमात्या म्हणतात की एकाच वेळेला दोघंही चूक आणि एकाच वेळेला दोघेही बरोबर असं कसं होऊ शकतं? तर सायली म्हणते तेच तर आम्हाला बघायचं आहे प्रतिमात्या. यांना वाटतं की आमचं काम अगदी आरामाचंच आहे. आणि अर्जुन म्हणतो आणि हिला वाटतं की ऑफिसमध्ये जाऊन फक्त आराम करतो असो. आता काही दिवस ही बनणार आहे अर्जुन सुभेदार आणि मी बनणार आहे सायली सुभेदार. आणि अर्जुन पुढे म्हणतो की बघा हे अर्जुन सुभेदारसारखे कपडेसुद्धा घालून आली कारण हे ऑफिसला जाणार आहे असं अर्जुन सांगत असतो. आता रविराज म्हणतात की नाही म्हणजे हा तुम्ही जो आदला बदलीचा जो काही प्रकार केला आहे ना, तर तो आवडला. हा मला खरंच आवडला आहे. आणि पुढे म्हणतात की म्हणजे कसं आहे ना की आपण जोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीच्या जाऊन विचार करत नाही तोपर्यंत त्याची सुखदुःख आपल्याला समजत नाहीत. आता प्रतापराव म्हणतात करेक्ट आहे. तर अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली माय पॉईंट. आणि सायलीकडे बघून म्हणतो हो सॉरी मराठीत बोलायचं आहे ना. आणि म्हणतो की मला सुद्धा तेच म्हणायचं होतं. खरं तर आता अर्जुनला मराठी बोलायला थोडंसं अवघड जात असतं. प्रतापराव म्हणतात पण सायली तू तर कोर्टात जाऊन वकील म्हणून तर नाही ना केस लढू शकत. सायली म्हणते मी तर कोर्टात जाणारच नाही आहे. ती सगळी कामे चैतन्य भाऊजी बघतील, मी फक्त यांच्या जागी बसणार आहे आणि यांच्या आशिलाची परत म्हणते की नाही यांच्या क्लायंटशी मी चर्चा करणार आहे कारण हिला सुद्धा आता इंग्लिश वर्ड वापरायचेत ना. आणि म्हणते की त्यांना त्यांच्या केसमध्ये काही मदत लागते का, त्यांना त्यांची केस सोडवण्यासाठी काही मदत लागते का, तर ही सगळी मी हेल्प त्यांना करणार आहे असं सायली सांगत असते. आणि अर्जुन म्हणतो आणि मी सायली सुभेदार करते ती घरातली सगळी कामं अशी म्हणून चुटके वाजून म्हणत असतो की मी अशी करणार आहे म्हणून. आता आपण पाहतोय की अर्जुन सायलीकडे बघून म्हणतो अर्जुन सुभेदार तुमचा चहा घ्या. आता असं म्हणल्यानंतर तिथे एक गुलाब ठेवलेला असतो ना, तर तो गुलाब घेतो आणि सायलीला देतो आणि म्हणतो की हॅपी रोज डे म्हणून. सायली खूप खुश होते. तिला असा छान गुलाब दिल्यानंतर ती थँक्यू सो मच अर्जुनला म्हणते. आता घरातले सगळेजण किती छान आहे हे लाईफस्टाईल आहे ना यांची असं बघून त्यांच्याकडे बघून हसत असतात. इतक्यातच अर्जुनला आठवतो बरं अरे इडली ठेवली ना गॅसवर. मग तो इडली करून आतमध्ये जायला लागतो. आता लगेच सायली त्याला पाठीमागून हाक मारते आणि 1 मिनिट म्हणते आणि आता त्याच्याजवळ जाते डायनिंग टेबलवरती आणि लगेचच तिथं ठेवलेला गुलाबसुद्धा ते अर्जुनला देते आणि म्हणते की ऑल द बेस्ट म्हणून. आता सायलीसुद्धा अर्जुनला एक छान असा रेड रोज देते आणि सगळे घरातले हे सगळं कौतुकाने हा सीन पाहत असतात. पुन्हा अर्जुनच्या लक्षात येतो अरे इडली करून तो पुन्हा किचनमध्ये पळत जातो. आता सगळेजण हसायला लागतात ना की अर्जुन हा कसा इडली करतोय ते. सायली म्हणते आई मला जमतंय ना हो थोडं तरी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बनायला. तर लगेच कल्पनाताई म्हणतात हो जमतंय. आणि रविराज म्हणतात अर्जुन तुला सुद्धा ऑल द बेस्ट बरं का. आता अर्जुन थँक्यू म्हणत असतो आणि इकडे चैतन्य दाखवले आपल्याला अन्नपूर्णा निवासच्या बाहेर आलेला असतो आणि तो कंटिन्यू अर्जुनला फोन करत असतो कारण आज एक महत्त्वाची इम्पॉर्टंट मीटिंग असते ना. आणि अर्जुन काही फोन उचलत नाही म्हणून म्हणत असतो अर्जुन फोन उचल पटकन अर्जुन आज खूप काम आहेत आपल्याला. आणि
म्हणून चैतन्य सतत फोन लावतो, पण तो काही फोन उचलत नाही. तो म्हणतो आता मलाच कामाला लावणार आहे, म्हणून आता चैतन्य घरात जातो. इकडे अर्जुन आतमध्ये सगळ्यांना इडली सर्व करत असतो आणि अस्मिता म्हणत असते मला ना ही बदलाबदलीची जी संकल्पना आहे तर ती खूपच आवडली, पण मी पूर्णपणे सायलीच्या बाजूने. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन तर तिच्याकडे रागानेच बघतो, कारण अस्मिता म्हणते कारण ती किती घरात कामं करते ना ते मला माहिती आहे. आता अर्जुन म्हणतो ती कामं आता मी करणार आहे, तेही सक्सेसफुली करतोय असं अर्जुन म्हणतो. आता आणि म्हणतो हो ना गं मम्मा. तर कल्पनाताई म्हणतात हो का, मग सायली अस्मिताला रोज दुधाचा ग्लास देते, तो तू दिलास का? आता अर्जुन म्हणतो अच्छा असं आता आणतो ना मी, आता आणतो. म्हणून आता अर्जुन किचनमध्ये जातो. आता अर्जुन किचनमध्ये जातो आणि इकडे बघा सायली इडली खात असते आणि अर्जुनची ना ती एवढी धावपळ दाखवलेली आहे. हे सगळं फास्ट फॉरवर्ड दाखवलेलं आहे फनी सीन म्हणून. अर्जुन म्हणतो की दुधामध्ये साखर घालायची आहे का? आता प्रतापराव म्हणतात आता ते तूच ठरव, नाही म्हणजे आपल्याला सायलीसारखं सगळं जमतंय असं तुला वाटतं ना, मग आता तेही तूच ठरव असं प्रतापराव म्हणत असतात ना. आणि इतक्यात चैतन्य घरात येतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता सगळेजण चैतन्याला गुड मॉर्निंग म्हणत असतात. चैतन्य म्हणतो अरे मला नव्हतं माहिती घरात काही फंक्शन आहे ते, मी पण नाही तर डेकोरेशनला मदत केली असती ना, असं चैतन्य म्हणत असतो. पुढे म्हणतो आणि हे जे काही केलं नाही याच्यापेक्षा मी नक्कीच बरं केलं असतं असं चैतन्य म्हणतो, कारण ते डेकोरेशन अतिशय घाणेरडे केलेलं असते अर्जुनने. आणि म्हणतो की अर्जुन चल लवकर आपल्याला करमरकरांची मीटिंग आहे असं चैतन्य वरती तोंड करून म्हणत असतो. आणि अर्जुन इकडे किचनमधून हात करून म्हणतो इथे इथे मी इकडे हाय हाय. आता चैतन्याला कळतच नाही, चैतन्याला अपेक्षा असते की तो वरून येईल म्हणून. तर अर्जुन दिसतो त्याला किचनमध्ये आणि आपण आता पाहतोय पुढचा सीन. इकडे जेलमध्ये महिपत नागराजला म्हणत असतो गबस आहे गबस, मी नाही घाबरत तुला आणि तुझ्या धमक्यांना भीक घालत नाही मी, कळलं का? तो काय आता जेलातनं बाहेर पडत नसतो आणि तुझे हात इतके पण लांब नाही आहेत की तू जेलातनं ते हात बाहेर जातील. आणि अरे तू तुझ्या बायकोला नाही सांभाळू शकला, माझं आणि माझ्या पोरीचं काय वाकडं करू शकणार आहे असं महिपत नागराजला म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की काय रे नाग्या नाग्या असं करून ओरडत असतो. आणि पुढे म्हणतो की तुझं कसं झालंय ना की बड्या बड्या बात आणि हसायला लागतो. आणि पुढे म्हणतो एक पैशाची मर्दानगी नाही आहे तुझ्यात. आता लगेच नागराज त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो माझी मर्दानगी बघायची का तुला, बघायची का तुझी माझी मर्दानगी? आणि म्हणतो की असा घाव घालीन ना महिपत तुला की तू ना आयुष्यातून उठशील असं नागराज आता त्याच्यावरती त्याची कॉलर वगैरे पकडून बोलायला लागतो. आणि तुला म्हणत असतो की असा एकच घाव घालीन ना महिपत की आयुष्यातून उठशील असं पुन्हा पुन्हा नागराज म्हणत असतो. आणि महिपत म्हणत असतो की ए नाग्या माझा गळा धरण्यापेक्षा त्या सुभेदारचा गळा धरून दाखव ना तो, असं महिपत म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो आणि याच्या अगोदरही तुला मी 113% सांगितलंय माझ्या नादी लागायचं नाही म्हणून, नाहीतर असं म्हणून महिपत आता नागराचाच गळा पकडून जोरात आणि नागराज सोड सोड म्हणत असतो. आणि आता महिपत म्हणतो की जेलात असलं ना तरी वाघ हा वाघच असतो, कळलं का नाग्या असं म्हणत असतो. आता आपण पुन्हा घरचा सीन पाहतोय. इकडे अर्जुन इडली बनवतो आणि अस्मिताला देतो, नाही पहिल्यांदा दूध देतो आणि म्हणतो गरम आहे अस्मिता ताई सांभाळून घे हा दूध. आणि आता सायली म्हणते की तर सायली चैतन्याला म्हणते चैतन्य भाऊजी आणि करमरकरांच्या मीटिंगला मी येणार आहे, तो चैतन्य भाऊजी तुमच्यासोबत. चैतन्य म्हणत असतो आयुष्यपत हे सगळं मी काय बघतोय रविराज सर, मला जागेपणी स्वप्न पडतायत हे मी काय बघतोय. रविराज म्हणतात नाही स्वप्न बिप्न काय नाही आहे, हेच वास्तव आहे असं रविराज सांगतात. सगळेजण हसत असतात आणि अर्जुन म्हणत असतो आणि हे खरं आहे, आज माझ्याकडे इडली गार्डनिंग क्लिनिंग वॉशिंग मशीन या सगळ्या प्रोसेस आहेत. आता सायली म्हणते चैतन्य भाऊजी मी तुम्हाला वाटेत जाताना सगळं सांगते, कारण आपण पटकन निघूया, उशीर झालेला मला चालणार नाही असं सायली म्हणत असते. आता प्रतिमा त्या म्हणतात सायली आज तुझ्या दुपारच्या जेवणाचं तू काय करणार आहेस? आता असं म्हणल्यानंतर सगळेजण अर्जुनकडे बघायला लागतात ना. प्रतापराव तर म्हणतात सायली तुला आज डबा मिळणं तर कठीण आहे. आता अर्जुन म्हणतो मिळेल डबा मिळेल बायको, तू 10 मिनटं थांबा, फक्त 10 मिनटं थांब, मी तुला पटकन डबा बनवतो. सायली म्हणते तुम्ही रोज खाली येण्याच्या अगोदर माझा डबा तयार असतो. अर्जुन म्हणतो हो माहिती आहे ना, जेवढं बनवलंय तेवढं तरी देतो ना असं म्हणून अर्जुन आता पळत किचनमध्ये जातो. आणि सगळेजण अर्जुनची आज खूप मजा घेऊन हसत असतात. आता अर्जुनची पुन्हा तशी फॉरवर्ड अशी दाखवली इतक्या बरोबर तो आता सायलीचा डबा बनवतो. आणि हे सगळं प्रिया जे आहे तर ती लांबूनच पाहत असते. आता अर्जुन बरोबर डबा बनवतो आणि म्हणतो झालं
झालं तयार आहे, टिफिन तयार आहे असं म्हणतो आणि सायलीला म्हणतो, हे बघ डबा सगळा खायचा आणि अजिबात उपाशी राहायचं नाही, कॉफी जास्त प्यायची नाही, पोटात ॲसिडिटी होते असं सायली जसे सूचना देते तसं अर्जुन आता सायलीला सूचना द्यायला लागतो. सायली म्हणते ठीक आहे, आता तुम्ही जितकं डबा काही एवढा व्यवस्थित तयार नाही आहे, तुम्ही जितकं डबा दिला आहे तितकं ठीक आहे, पण बाकी सगळ्यांना उपाशी ठेवू नका म्हणजे झालं. आता लगेचच अर्जुन म्हणतो, हळू आवाजात टोमणं मारणं काही सोडत नाही बायको, आणि ते मी बघेन. आता सायली म्हणते, बरी अर्ध्या डब्यासाठी तुम्हाला ना 100 पैकी 20 मार्क असं म्हणते. सगळेजण हसत असतात आणि म्हणते आता निघते, मी येते, बाय असं करून आता सायली निघायला लागते. म्हणजे चैतन्य आणि सायली दोघी तिथून निघतात. आता अस्मिता अर्जुनला म्हणत असते, अर्जुन 100 पैकी 20 गुण म्हणजे काय, फेल, कळतंय ना. आता लिखी अर्जुन म्हणतो, फेल बिल काय नाही, अजून परीक्षा बाकी आहे आणि त्यात मी पास होणारच, गॉट इट असं म्हणतो. आणि आता अर्जुन जो आहे तो त्याच्या कामाला लागतो. इकडे आपण बघतोय की प्रिया हे सगळं बघत असते आणि आता आतमध्ये येते आणि म्हणते, हे काय नवीन खोळ आहे, आता आदलाबद्दल नाही म्हणजे सायली बाहेर भटकायला मोकळी आणि मग मी काय करायचं, अर्जुनचा स्वयंपाक होईपर्यंत थांबायचं का. अर्जुन लगेच म्हणतो, तू कधी किचनमध्ये डुंकून तरी बघतेस का, काय प्रॉब्लेम आहे का मग तुला. आता असं अर्जुन म्हणल्यानंतर सगळे गप्पच बसतात. रविराज म्हणतात, नाही काय ना की कोणाला काही जरी प्रॉब्लेम असले ना ज्युनियर, तर तुमचं जे काही सगळं चाललंय ना ते खरंच खूप छान आहे असं आता रविराजसुद्धा म्हणतात. आता प्रतापराव म्हणतात की कल्पना, मला काय वाटते की आपण सुद्धा ही अशी अदलाबदल करायला हवी. म्हणजे बघ ना, आता तुझे स्वयंपाक करण्याचे दिवस तुझे तर संपलेले आहेत, मग तू फॅक्टरीमध्ये जाशील आणि मी मस्त घरात बसून सायली आणि विमलला ऑर्डर सोडेन असं प्रतापराव म्हणतात. आता कल्पनाताई म्हणतात, काय हो, मी फक्त तेवढंच करते, घरातल्या प्रत्येक गोष्टी माझ्या नजरेखालूनच जातात आणि मी म्हणून तुमचा संसार सुखाचा होतोय असं आता कल्पना म्हणत असते. आणि म्हणते की प्रतापरावांना, पण तुम्हाला त्याची कल्पनाच नाही आहे ना, जाणीवच नाही आहे तुम्हाला त्याची, असं म्हणून रागारागाने तिथून निघून जाते. आता कल्पनाताई रागारागाने आतमध्ये निघून गेल्यावर प्रतापराव म्हणतात, आमची जर का खरंच बदलाबदल झाली ना तर मी कल्पनासारखं विनाकारण चिडणार नाही, एवढं मात्र नक्की असं म्हणून आता सगळेजण हसायला लागतात ना या दोघांवरतीच. आता प्रिया मनातल्या मनात म्हणते, पण या आदल्या बदलीचा सगळ्यात मोठा फायदा मलाच होणार आहे. म्हणजे आता अर्जुन किचनमध्ये अडकून राहील आणि मला नागोबापर्यंत पोचता येईल. आणि म्हणते की चला, म्हणजे आता तरी मी सेफ आहे आणि हे मी सगळं नागोबाला सांगून मला माझा फायदा करून घेता येईल असं प्रिया मनातल्या मनात म्हणत असते. आता आपण पाहतोय की पुढच्या सीनमध्ये सायली जी आहे तर ती ऑफिसमध्ये आलेली असते आणि अर्जुनच्या ऑफिसमध्ये खूप सारे कलिग्स असतात. म्हणजे त्याची जी आहे तर ती फर्म असते ना, आणि त्याच्यामध्ये खूप सारे वकील लोक त्याच्या हाताखाली असतात. आता सायली ऑफिसमध्ये येते आणि हे सगळं बघायला लागते ना, आणि सायली जी आहे ती थोडीशी घाबरते. आता चैतन्य म्हणत असतो, वहिनी चल म्हणून, आणि सायली या सगळ्यांकडे बघत असते. सायली खरं तर खूप घाबरलेली असते आणि मनातल्या मनात म्हणते, आजपर्यंत मी ती खूप वेळा आली आहे, पण आज खांद्यावरती एक जबाबदारी आहे, ती पेलवेल ना मला असं सायली विचार करते. चैतन्य म्हणतो, काय झालं गं वहिनी. तर आता सायली म्हणते, आमच्या बद्दल तुम्हाला किंवा घरच्यांना सांगणं सोपं होतं, पण इथे आल्यानंतर या सगळ्यांना मी कसं सांगू इतक्या. तर चैतन्य म्हणतो, या सगळ्यांना डिटेल सांगायची काय गरज आहे, 1 मिनिट असं म्हणून चैतन्य सगळ्यांना हाक मारतो आणि म्हणतो, हॅलो एव्हरीवन, एक्सक्यूज मी, सगळ्यांना जवळ बोलवतो आणि म्हणतो की इथून पुढे आपले अर्जुन सर काही दिवस सुट्टीवर असणार आहेत, तेव्हा सायली मॅडमच सगळं कामकाज बघतील, तर त्यांना आपण कोऑपरेट करूया. तर ते सगळे लोक म्हणतात नो प्रॉब्लेम, आणि सगळे म्हणतात की सायली मॅम वेलकम, तिचं स्वागत करतात. आणि आता आपण पाहतो की अर्जुन इकडे घरामध्ये डायनिंग टेबल पुसत असतो. आता अर्जुन डायनिंग टेबल पोचत असताना विमल तिथे येते आणि म्हणते, दादा धुवायचं मशीन लावलं. अर्जुन म्हणतो, धुवायचं मशीन. तर विमल म्हणते, अहो कपडे धुवायचं मशीन. अर्जुन म्हणतो, हां वॉशिंग मशीन. आता विमल म्हणते, तुम्हाला लावता येतं का, मी पटकन लावून. आता अर्जुन एकदम तिच्यावर ओरडतो ना, लगेचच अर्जुन म्हणतो, ऑब्जेक्शन, मला आरोपीला वाटते की मला मशीन लावता येत नाही, पण मी आता लगेचच त्यांना, पण ह्यांचे आरोप चुकीचे आहेत. आता लगेचच विमल म्हणते की कसलं भारी बोलताना, पण मध्ये काय बोलताना मला ते कळतच नाही. आणि पुढे म्हणते की पण तुम्ही असं छान बोललात ना की मला वाटतं की तुम्हाला मशीन लावता येत आहे म्हणून. आणि विमल म्हणते की पण फक्त मशीन कुठे हे तुम्हाला माहिती आहे ना. आता लगे अर्जुन पुन्हा युअर ऑनर म्हणून ओरडतोच. आता ही विमल एवढी घाबरते नाही की तिथून पळूनच जाते. आता विमल केल्यानंतर अर्जुनला कळतं की म्हणतो, अरे ॲक्च्युली मी खरंच वॉशिंग मशीन ऑन नाही केलेलं, आता कोणाला विचार मी मशीन कसं ऑन करायचं ते आयडिया, म्हणून लगेच मोबाईल काढतो आणि अरे वा म्हणतो. आणि परत त्याच्या लक्षात येते की म्हणतो, अरे वॉशिंग मशीन कोणतंही पण आपल्या घरात
आता आपण पाहतोय की पुढचा जण इकडे जेलमध्ये महिपत आणि नागराची भांडणं सुरू झालेली असतात. एकमेकांना सोडून आरडाओरडी करतात. आता तिथे सगळे पोलीस लोक वगैरे येतात, दोघांना वेगळं करतात आणि वेगळं बसवतात. आता नागराजला तो एक शिपाई आहे तर तो म्हणत असतो असं केलंच ना तर जेवण मिळणार नाही, असली नाटकं नको आहेत. तर लगी महिपत म्हणत असतो उपाशीच मेला पाहिजे हा नाग्या. तर महिपतच्या इथला असलेला कॉन्स्टेबल त्याला एक गप्पे म्हणत असतो आणि नागराची इथे जो कॉन्स्टेबल आहे ना तर तो खिशातून एक मोबाईल आणि चिठ्ठी काढतो आणि नागराच्या हातात देतो आणि जोरजोरात त्याच्या अंगावरती रागवत असतो की असले नाटकं इथं करायचे नाही तर जेवण मिळणार नाही वगैरे. आणि आठवायला लागतो की त्याला प्रियाने कसा तो मोबाईल आणि ती चिठ्ठी दिलेली असते आणि त्या बदल्यात त्याला पैसे सुद्धा दिलेले असतात. आणि प्रिया म्हणालेली असते की मी जे देईन ते नागराज किल्लेदारपर्यंत पोचायला हवं म्हणून पहिल्यांदा तर पोलिसांना काही पैसे देते आणि त्यानंतर एक चिठ्ठी आणि मोबाईल देते आणि म्हणते की अजून पैसे लागले तरी चालतील पण काम हे व्हायलाच हवं. असं प्रियाने आता त्या पोलीस शिपायालाच मॅनेज केलेलं असतं. हे सगळं तो पोलीस शिपाई आठवतो आणि म्हणते हो तुमचं काम होईल म्हणून. आणि लगेच पुढे नागराजला म्हणायला लागतोय हे नाटकं इथं नको आहे असं म्हणून गपचूप त्याच्या हातामध्ये मोबाईल देतो आणि जेलच्या बाहेर जाऊन जेलचा दरवाजा लावतो. आता नागराजला कळतं ना आपली कोणीतरी मदत करतोय म्हणून. नागराज बघा आता नंतर पुढे खूप नाटकं करायला लागतो. नागराज आता तर मोठ्याने खोकल्याचा आवाज करायला लागतो. त्यानंतर पाण्याच्या माठाजवळ काय जातो, पाणी पितो, नंतर चिठ्ठी काढतो खिशातली आणि ती चिठ्ठीवरती काय प्रियाने लिहिलेलं असतं तर ती सगळी चिठ्ठी तो वाचतो एका कोपऱ्यात उभारून. आणि त्यानंतर आता ती चिठ्ठी सगळं कोणाला दिसायला नको म्हणून पहिल्यांदा खिशात घालतो, पुन्हा काढतो. आता ती चिठ्ठी तो तोंडात घालतो आणि वरून पाणी पितो आणि अक्षरशः नागराजची चिठ्ठी आहे ना प्रियाने दिलेली तर ती गिळून टाकतो पाण्यासोबत. बापरे, हा नागराज ना खूपच डेंजर दाखवलेला आहे. आणि आता आपण पाहतोय की इकडे महिपत त्याच्या जेलमध्ये असतो, त्याला काही माहिती नसते की हा नक्की काय करतोय ते. आता नागराज ती चिठ्ठी अक्षरशः गिळून टाकतो आणि तो फोन जो आहे ना तर तो स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे त्याला आता प्रिया जी आहे तर ती नागराजला फोनवरती बोलणार आहे. आणि प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेली रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि आपण आता पाहतोय की इकडे सायली जी आहे तर ती अर्जुनच्या फॉर्ममध्ये आलेली असते ना आणि अर्जुनची चेअर बघते आणि त्याच्या केबिनमध्ये आल्यानंतर त्याच्यावरती काय बसतच नाही. आता चैतन्य म्हणतो वहिनी अगं काय झालं, बस आपल्याच अर्जुनची खुर्ची असं म्हणत असतो. आणि म्हणतो की वहिनी तू आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे त्यामुळे तू आता चैतन्याला फोन येतो. चैतन्य म्हणतो हा पाठवा. सायली म्हणते काय झालं तर चैतन्य म्हणतो करमरकर येत आहेत. सायली घाबरते ना, तो म्हणतो आपले क्लायंट आहेत ते येत आहेत. आता सायली हा म्हणते इतक्यातच ते येतात. हा ते आल्यानंतर चैतन्य त्याला हॅलो म्हणतो बसा. आता ते बसल्यानंतर म्हणतात की मॅडम माझ्या पार्टनरची स्टे ऑर्डर कधी येईल, तुम्ही ते पाठवली होती ना ऑर्डर. तर सायली म्हणते हो ते मी चैतन्य भाऊजी. आणि परत चैतन्यकडे बघून म्हणते की मी ॲडव्होकेट चैतन्य गडकरी यांच्याशी चर्चा करून सांगते. तो म्हणत होता की माझ्या विरोधकावरती 470 हे कलम लावून तुम्ही आरोप दाखल करणार होतात ना. आता सायलीला काहीच कळत नाही, ती चैतन्यकडे बघत असते आणि चैतन्य तिला इशारे करत असतो. तो माणूस म्हणतो की हो अर्जुन सरांनी सांगितलंय. सायली म्हणते हो लावायचे ते कलम लावायचंच आहे. आणि इकडे आपण पाहतो की अर्जुन जो आहे तर तो बाथरूममध्ये नेऊन सगळ्या मशीनमध्ये कपडे कोंबतो अक्षरशः. आता बघा हा मशीनमध्ये कपडे कोंबल्यानंतर अर्जुन डायरेक्ट आता सायलीला फोन लावतो आणि बायको असं बनत असतो. आता इकडे सायली ऑफिसमध्ये असते. आता फोन वाजतो तेव्हा उचलते. चैतन्य तिच्याकडे बघतो आणि तिला वाटतं की सायलेंट वर करावा फोन. इतक्यात चैतन्य तिला इशारा करतो की घे फोन म्हणून. आता लगेच हॅलो म्हणल्यानंतर अर्जुन तिकडून म्हणतो काय मग अर्जुन सुभेदार जमतंय ना काम, करमरकरांची इंडस्ट्री फ्रॉड केस आहे, जमेल ना तुला. तर सायली लगेच चेअरवरनं उठते आणि म्हणते हो जमेल ना, सगळं काही एकदम व्यवस्थित चाललंय. हा तुमचं कसं चाललंय. आता इतक्या वेळात चैतन्य त्या माणसाला बोलण्यात गुंगवून ठेवतो. सायली बरत असते हॅलो. तर अर्जुन काहीच बोलत नाही. सायली म्हणते हे बघा तुम्हाला बोलायचं नसेल ना तर उगी फोन करत जाऊ नका, मला खूप काम आहे आणि मला माहिती आहे की तुम्हाला की मी मीटिंगमध्ये तरी तुम्ही मला फोन करताय म्हणजे माझं लक्ष विचलित होईल आणि मग तुम्ही जिंकलात असं होईल तुम्हाला. इतक्यातच अर्जुनच्या हातून खाली लिक्विड सांडतं ना. अर्जुन म्हणतो जरा ब्रेक लाव, तोंडाला जरासा ब्रेक लाव. एकतर इथं ते करमरकर समोरच बसलेत ना, काय वाटेल त्यांना, किती बोलतेच नवऱ्याला बायकोला असं अर्जुन म्हणत असतो फोनवर. आणि पुढे म्हणतो की मी असं करतो का, तुझ्यासोबत करतो का. सायली म्हणते तुम्ही काय करतात ना याची यादी वाचून दाखवू का मी. आता अर्जुन म्हणतो नको, वॉशिंग मशीन लावत होतं मी, इतकं बोलतेच ना की त्यात लिक्विड सांडलं मी खाली. सायली म्हणते म्हणजे तुम्हाला साधं लिक्विड मशीन लावता येत नाही फोनवर बोलताना. हो आम्ही बायकांना 4 कामं एकत्र करतो फोनवर बोलत असताना, भांडी घासणं, साफसफाई करणं, आवरणं हे असल्या गोष्टी तर आम्ही फोनवर बोलत करतो. पण आता तुम्ही तिथे जे सांडून
पुसून ठेवलेत ना ते नीट पुसा, नाही तर स्वतःच घसरून पडाल. अर्जुन म्हणतो की हे बघ मी, आणि इकडे सायली फोन कट करते. अर्जुन इकडे हॅलो हॅलो करत राहतो आणि आपण पाहतो की आता अर्जुन त्या लिक्विडचं टोपण वगैरे लावतो आणि आता फोन ठेवतो आणि आता मनाशीच एकटाच बडबड करायला लागतो. म्हणतो की हे बरं असतं बायकांचं, जरा काही अचीव केलं असेल ना काहीतरी की पण लगेच नवऱ्याचं कुठं चुकते ना हे बरोबर दाखवतात. आणि म्हणतो की मी घसरून पडणार म्हणे. आणि इतक्यातच अर्जुनचा खरोखरच पाय घसरतो ना तिथं. आता पाय घसरल्यानंतर अर्जुन त्या फोनकडे बघतो आणि म्हणतो अरे भविष्य पण दिसतं का काय हिला आता म्हणून. आता असं ठरलं तर मग हा भाग इथेच संपतोय. आपण पाहतोय की पुढच्या भागामध्ये अर्जुन सायलीला फोनवरून म्हणत असतो हे बघ तू हारल्याचं कबूल कर आणि ये ना घरी वापस. सायली मग तेव्हा तुम्ही हे कबूल करा ना की तुम्ही हारलाय म्हणून. आणि इकडे दूधवाला आलेला असतो आणि तो म्हणतो की साहब ये आपके बस की बात नाही आहे, बाबी पुरा ठीक काम करते हे. आता अर्जुन त्याला म्हणतो आप दूध देऊ ना. आणि इकडे सायली जी आहे ना तर ती बाबूच्या केसचा शोधाशोध करत असते आणि बाबूला विचारत असते की तो माणूस दिसायला कसा असतोय म्हणून. आणि इकडे तो पेपरचा जो माणूस आहे ना तर तो अर्जुनला म्हणत असतो सर पेपरचं बिल द्या ना. आता अर्जुन म्हणतो मला किचनचंही काम हे सगळी कामं मला जमत नाही आहे, तू उद्या ये, उद्या मी तुझं बिल देतो हां. आणि इकडे बाबू जो आहे तर तो वर्णन करून सांगत असतो की तो रमेश कोण आहे तो. आणि त्या रमेशचं आता स्केच बनवलं जातं. सायली आणि चैतन्य मिळून स्केच बनवतात आणि उद्याचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. महिपत आणि नागराज यांना जवळजवळ अर्जुन सायली आणि चैतन्य हे जवळजवळ आहेत ना, अगदी त्या केसच्या एकदम क्लोज गेलेले आहेत. तर आता पाहूया आपण उद्याचा भाग सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहेत. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.